आज पण तेच झालं जे इतकी वर्ष होते. मला सगळ्यांचं वागणंच कळत नाही. दरवेळेला दीपलाच का चुकीचं ठरवतात. दरवेळेला तोच का दोषी असतो. दरवेळेला तोच का गुन्हेगार ठरतो. दीपची जी बाजू मला दिसते ती या सगळ्यांना कधीच का दिसत नाही. वहिनी दादा तुझ्याशी बोलतो ना, सगळं मनातलं सांगतो ना, ऐकतो ना तुझं. सांग ना त्याला की दीप चुकीचा नाहीये. तो चुकीचं कधीच वागणार नाही. सांग ना त्याला. दादाशी काही बोलायला गेलं तर काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो कधी तो दीपच्या बाबतीत. त्याला तो डोळ्यासमोरही नको असतो. खाऊ का किळू असं करतो. आणि आता तर काय बघायलाच नको. घरातला करताय ना ग तो, सगळ्यात मोठा आहे ना. मग त्यांनी समजूतदारपणा दाखवायला नको. तुला घरात पण घेणार नाही असं म्हणणं म्हणजे समजूतदारपणा आहे का त्याचा? दीपची तरी काय अपेक्षा आहे का त्याच्याकडनं? सगळ्यांच्या देखत त्यांनी मुलगा म्हणून त्याला आपलंसं म्हणावं, प्रेम करावं त्याच्यावर, एवढंच म्हणणं आहे ना. त्याचं काय चुकीचं म्हणणं आहे ग? तुला खूप काळजी वाटत असते ग सतत दीपची. तुलाही वाटत असेल ना, पण तू नको काळजी करू. जोपर्यंत मी जिवंत आहे दीपच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्या बरोबरीने उभी असेल मी. नको काळजी करू. काही मुलगी एवढा वेळा फोन करते, एकदा पण फोन उचलत नाहीये. आता लावून बघते. हॅलो, काय ग? किती वेळा फोन करते, उचलायचा ना पटकन. आई, स्वराज बोलतोय. अहो, प्रीती थोड्या बिझी आहेत वाटतं आणि बराच वेळ तुमचा फोन वाजत होता म्हणून शेवटी मीच उचलला. अगं बाई, जावई बापू का? माफ करा हं, मी ते न ऐकताच बोलायला लागले. अहो ठीक आहे, एवढं काय होतं असं कधी कधी. बोला ना जावई बापू. नाही, तुम्ही बोला. बोला, तुम्ही बोला. काही काम होतं का यांच्याकडे अर्जंट? काही असेल तर मला सांगा, मी नक्की निरोप देतो. नाही नाही, अहो काम वगैरे काही नाही, सहजच केला होता. अच्छा, ओके ओके. बाकी सगळं ठीक आहे ना? घरात व्यवस्थित आहे ना सगळं? तुम्ही कसे आहात? आई ऐका ना, मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करू का? बोला ना. अहो, तुम्ही मला अहो जाऊ नका ना म्हणू. तुम्ही मला नावाने एकेरी हाक मारा. हां, मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. हॅलो आई. अहो काय झालं? नाही नाही, काही नाही. अहो, तुम्ही जावई आहेत आमचे, तो तुमचा मान आहे. अशी एकेरी हाक कशी मारू तुम्हाला? माफ करा, पण नाही जमणार मला. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. ठेवते फोन मग. प्रीती फ्री झाली की तिला जरा फोन करायला सांगा. हो चालेल, नक्की सांगतो. ठेवते फोन. हां ओके. अच्छा. काय स्वराज, कधी कुठे आणि किती बोलायचं याचा सुद्धा क्लास लावायला लागणार आहे तुला. अवघड आहे. चला फोन नेऊन देऊया. काय झालं? हं? हसताय कशाला माझ्याकडे बघून? एवढा कसला आनंद झालाय? मी हसले? छे बाई, मी नाही हसले. आणि तुम्ही काय जोक केलाय तुमच्याकडे बघून हसायला? नाही, आता हसले, पण मगाशी नव्हते हसले. मग मला काय चालता चालता स्वप्न पडलं? स्वप्नात तुमची बत्तीशी दिसली मला? माझी बत्तीशी तुमच्या स्वप्नात? अगं बाई, खरंच आले होते मी. नाही पण ताई, तुम्ही जरा नीट बोला. तुम्ही जरा खरं बोला माझ्याशी. मग तोंडावर हसताय
आणि तुम्हाला लाज शरम वाटत नाही खोटं बोलायची? बाई बाई बाई, अहो कसले शब्द वापरताय तुम्ही? लाज शरम इतके घाणेरडे शब्द वापरताय तुम्ही. अहो पण मला सांगा ना, मी का हसीन? काही कारण आहे का हसायचं? कारण तुमचं तुम्हाला ठाऊक असेल. अच्छा अच्छा, बघा परत माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलात ना तुम्ही. अहो आता कुठच्या शब्दात सांगू तुम्हाला, माझा तसा काही उद्देश नव्हता हो. नाही, तुम्ही एवढ्या ना साळसूत तर अजिबातच नाही आहात. जिथे राहताय, जिथे खाताय, त्या घरावर संकट आल्याने तुम्हाला हसायला येतंय. नाही नाही, बघा परत आरोप करताय ना तुम्ही माझ्यावर. अहो पण विश्वास ठेवा माझ्यावर, माझ्या मनात तसं काही नाहीये. अहो माझा चेहराच तसा आहे, हसरा. बघा माझ्याकडे. मला तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. आपण बघावं तर लागेल ना, आपण ह्याच घरात राहतो, रोज एकमेकींना बघणारच आपण, नाही का? तेच तर, दादानी ना मोठी चूक केली आहे. पुरुषोत्तम दादा, हो. पुरुषोत्तम दादा म्हणायचं. पुरुषोत्तम दादा बोलू का त्यांच्या? नको. तुम्ही या घरामध्ये आल्यापासून ना सुख निघून गेलं, या घरातलं शांती निघून गेली. दृष्ट लागली कुणाची? कोणाची हो? तुमची. माझी नजर तुम्हाला? अहो ऐका, गेल्या. बरं झालं बाई. बरोबर ओळखलंस ग. या घराच्या सुखशांतीला माझी फक्त दृष्ट लागली नाहीये, माझा तळतळाट लागला या घराला. आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी या घराची राख होईल, आणि तो दिवस आता फार दूर नाहीये. ए ए बेटा, हा, काय चाललं तुझं? काय झालं? अरे गॅरेज मध्ये जायचंय ना, 2 गॅरेज वाले गेले आता. थांबवली का नाही? हे बघ, काय ना, मला रिक्षाच्या दुरुस्तीमधलं काही कळत नसलं ना तरी ना माणसं व्यवस्थित कळतात. अरे म्हणजे म्हणजे इकडचे जे गॅरेजवाले गेले ना, ते अत्यंत बंडल माणसं आहेत. अरे कामचुकारपणा करतात, म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेतात आणि पार्ट चुकीचे लावतात. एकदम वाईट माणसं आहेत ती. काय होतं ना, आपल्या समोर असं म्हणतात ते, रिक्षा दुरुस्त केली, तुमची रिक्षा दुरुस्त केली, पण काही नाही, 2 दिवसांनी सेम कारभार असतो, सेम प्रॉब्लेम निघतो. म्हणून आहे ना, मी माझ्या विश्वासातल्या मेकॅनिक कडे जाते. ते थोडं लांब आहे, पण काय ना, कितीही अर्जंट असलं तरी मी तिथेच जाणं प्रेफर करते. अरे तो माणूस चांगला आहे.